सांगली मतदारसंघातील बिसूर या गावासाठी 2014 पासून 2023 पर्यंत बरीच विकास कामे झाली। यामध्ये बिसूर ते माळी वस्ती रस्ता करणे, कर्नाळा ते बिसूर रस्ता करणे, तसेच शिरगाव फाटा ते खोतवाडी आणि बिसूर ते बुदगाव रस्ता अशी विविध कामे अर्थसंकल्पीय निधीमधून करण्यात आली। यामधील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे पूर्णत्वाकडे आहेत। तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत ही बिसूर येथील विठ्ठल मंदिर सुधारणा आणि जीर्णोद्धार करण्यात आला। तसेच अल्पसंख्याक योजनेअंतर्गत ईदगाह मैदानास संरक्षित भिंत बांधण्यात आली। अशी विविध एकूण 28,57,72,000 रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आली। मुख्यमंत्री सडक योजनेमधून अनेक मंजूर कामे पूर्णत्वाकडे आहेत आणि काही कामे मंजूर झालेली आहेत। बिसूर कवठे रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे। यासोबतच जनसुविधा, नागरी सुविधा तसेच ग्रामविकास 25-15 या योजनांकरता निधी मंजूर केला गेला आहे। प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून दत्त मंदिर परिसर सोयी सुविधेसाठी रुपये 1,05,00,000 इतका निधी मंजूर करून बिसूर गावाच्या विकासाकरता हातभार लावला आणि एकूण 29,62,00,000 इतका भरभक्कम निधी मंजूर केला आहे। सोबतच बिसूर गावाकरता आणखी निधी मंजूर करणे हे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचं ध्येय आहे।